देवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. एक आता हे चांगली गोष्ट आपली होते की 13व्याचं आपण गोषवारा बघून समरी बघून मग 11-12 पुन्हा घेणार आहोत आणि त्याची समरी घेणार आहोत. म्हणजे 13व्या अध्यायाचा आपण पाहिलं की महत्वच हे आहे की भक्ती म्हणजे 12वा अध्यायात जी भक्ती सांगितली ती पूर्णपणे प्राप्त होण्यासाठी ज्याची आपण भक्ती करतो त्याचं पूर्ण सर्वार्थाने सगळं स्वरूप काय हे कळण्यासाठी 13व्या अध्यायाची गरज आहे. त्यामुळे 13वा अध्याय समजून घेतल्यानंतर पुन्हा 11-12व्याला जाताना ते विश्वरूपाचंही आकलन जास्त चांगल्या पद्धतीने आपल्याला होऊ शकेल. तर त्यामुळे ही रिव्हिजन आपण पुन्हा मागचे अध्याय घेणार ही पण श्रीकृष्णाची भगवान श्रीकृष्णांची सद्गुरूंची इच्छा दिसते की ज्यांनी आपल्याला हे 3 अध्याय पुन्हा 13व्या अध्यायाच्या प्रकाशात 11-12 पुन्हा बघता येईल आणि परत 13वा त्यामुळे चांगला आपल्याला अजून लक्षात येईल. तर आपण स्मरणिके आपलं चिंतन याचं करत होतो त्याच्यात एक मिनिट कुठपर्यंत आलेलं ते पाहूया. आपण परवा हे पाहिलं की जसं सोन्याचा अलंकार याची खरी किंमत तो त्यात सोनं वापरलेलं हे कळल्यावर आपल्याला कळते. तसंच सगुण साकार भगवंताचंही रूपाचं महत्व कळायला निर्गुण निराकाराचं आकलन आपल्याला होणं आवश्यक आहे आणि त्याकरता हा 13वा अध्याय हे आपण मागच्या वेळी पाहिलं. आणि एक नोट्स ओपन तर आपण हे पाहिलं की अलंकाराचं उदाहरण आपण घेतलं की सगुण विग्रहालाही प्रकृती अंतर्गत जे शुष्क ज्ञानी जे सो कॉल्ड खरा ज्ञानी तर तो प्रेमी तो भक्त असतोच पण एखाद्याला ते कळून येत नाही म्हणून हा 13व्या अध्यायाची खूप गरज आहे की अलंकारातलं सोन्याची पारख करण्याप्रमाणे सगुण साकार परमेश्वराचं जे साकार असतानाही निर्गुण निराकार सर्वव्यापक असणं हे कसं आहे हे कळण्यासाठी या अध्यायाची आवश्यकता आहे. अध्यायाच्या सुरुवातीला भगवंतांनी व्याख्या केली ते पाहिलं. आपण त्याच्यानंतर मूल प्रकृती महत्त्व ही सगळी पंचमहाभूत 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रियांचे विषय या सगळ्याचा 24 तत्वांचा संघात एकत्र असा जीव म्हणून आपण आपल्याला आपली कल्पना करतो आणि तसाच समष्टी रूपात तो विराटही या सगळ्या त्या लेवलवरच्या गोष्टी घेऊन त्या देहाची कल्पना होते विराट देहाची. आता हे विकारी क्षेत्र याच्या ठिकाणी जो आपल्याला भ्रम झालेला आहे की हे शरीर क्षरते ती शरीरात तर शरण होणारं सगळंच म्हणजे मन बुद्धी ही याच्या ठिकाणी मी आपण जे धरतो ते जाऊन आत्मतत्वाची जाणीव जी स्वभावताच आपल्याला आहे ती चुकीच्या ठिकाणी म्हणजे मन बुद्धी किंवा शरीराच्या ठिकाणी न होता कुटस्थ परमात्म्याच्या ठिकाणी होण्याकरता हा
गुण आपण पाहिले, शांती, आर्जव हे सगळं पाहिलं आणि आचार्योपासनेपर्यंत आपण बघितली. म्हणजे ही सगळी साधनं आहेत आणि ज्ञानाची ती स्वाभाविक लक्षणं आहेत. हे आपण पाहिलं. आता अ, अ, शेत हां. तर कोणत्याही इष्टनिष्ठ आपत्तीत समाधान कायम ठेवणं हेही पाहिलं आणि अनन्य होऊन अव्याभिचारिणी भक्तीत राहणे आणि अ, विविक्त देशसेवी म्हणजे आज्ञाचक्रात ध्यान करून परमेश्वराच्या ठिकाणी एकांत म्हणजे एकाच ज्या आपल्या ध्यानाचा अंत होतो तो खरा एकांत अशा याच्यात त्यांनी भगवंतांनी राहायला सांगितलं. आणि ही जी ज्ञानाची लक्षणं सांगितली किंवा साधनं सांगितली ती नुसती लक्षणं नसून एतच ज्ञानमिति प्रोक्तम भगवान म्हणतात. म्हणजे त्यालाच ज्ञान म्हटलेलं आहे आणि ह्यापेक्षा जी काही वेगळी लक्षणं आहेत त्याला अज्ञान म्हटलेलं आहे. जसं दुसऱ्या अध्यायात अर्जुनाला भगवान जे म्हणालेले आहेत की की तू गोष्टी तर ज्ञानी असल्यासारख्या करतोयस, पण तुझं जे बोलणं आहे ते ज्ञानी माणसाचं बोलणं वाटत नाहीये. म्हणजे आपल्या स्वतःलाच आपल्याबद्दल आपण कुठे आहोत आणि कुठे जायला पाहिजे ही जाणीव करण्यासाठी हा 13वा अध्याय आहे. तर त्यामुळे ही जी सगळी लक्षणं आहेत ती आपल्यात नसली त्याचाच अर्थ आपल्याला क्षेत्रज्ञ विवेक झाला नाही आणि अजून विचार करणं आणि ईश्वर प्रार्थना आणि उपासना करणे आवश्यक आहे हे आपल्याला कळून येतं. आता भगवान सांगतात प्रकृतीचे विषय सांगितले, ज्ञानाची लक्षणं सांगितली. आता ज्ञान होणं म्हणजे कशाचं तरी व्हायला पाहिजे ना, ते काय तर ज्याचं ज्ञान करून घ्यायचं त्याला म्हणतात ज्ञेय. म्हणजे सच्चिदानंद परमात्मा हा ज्ञेय आहे. आणि त्या ज्ञेयापर्यंत पोचलं किंवा त्याला जाणलं, त्याचं ज्ञान झालं म्हणजे तद्रूप आपण तत्स्वरूप होऊन जातो, सायुज्य मिळतं. अमृतत्व प्राप्त होतं. हे मी तुला चांगल्या प्रकारे सांगतो असं भगवान पुढे सांगतात. आणि मग सांगतात ते अनादि ब्रह्म आहे की ज्याला सत ही म्हणता येत नाही आणि असत ही म्हणता येत नाही. आता जर ज्ञानविचार किंवा ज्ञान मार्गाने गेलं तर ते परब्रह्माला सत म्हणून ते थांबतात. पण इथे ज्ञानेश्वर माऊलींचा चितविलास भगवंतांनी गीतेत जो सांगितलेला आहे, आचार्य महाराजांनीही त्याचं वर्णन केलंय की त्याच्यात जी माया म्हणून ज्ञानी जे सोडून देतात तर त्या दृष्टीने ते सच्चिदानंद रूपाची व्याख्या करताना ते सोडून बाकी सगळं त्या सच्चिदानंद रूपापेक्षा वेगळं आहे असं म्हटल्याने त्या सच्चिदानंद रूपाची व्याख्या होण्याकरता तात्पुरतो द्वैत मानल्यासारखी स्थिती होते. अद्वैत सिद्धीसाठी सच्चिदानंद परमात्म्यापेक्षा वेगळी अशी माया भासमान का होईना मानावी लागते. म्हणजे द्वैत मानण्यासारखं आहे. तर खरं अद्वैत हे भक्तांनाच कळलेलं आहे. ते कसं की ते माया मानत नाही, ते सद्रूप आणि असद्रूप ह्या दोन्ही रूपांनी परमेश्वरच माझा येतो. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असं जे सावतामाळी म्हणतात. तर क्षरणारेही विषय तोच आहे आणि अक्षरही तोच आहे इथपर्यंत पोचलेले आहेत. आणि हे दोन्ही रूप तो घेऊ शकतो याचा अर्थ तो ह्या दोघांपेक्षाही वेगळाही आहे. दोन्ही रूपाची जसं आपण म्हणतो की एखाद्या व्यक्ती एकच रूप त्याचं असू शकतं. पण तो व्यक्ती जर एकदा समजा मानवाचं रूप घेतलंय, एकदा पक्षाचं रूप घेतलंय, याचाच अर्थ असा की तो ही दोन रूप घेऊ शकतो म्हणजे अजूनही काही होऊ शकतो जे आपण आता ह्या विश्वात ह्या पूर्वसंस्कारात ह्याच्यात आपल्याला कळण्याच्याही पलीकडे आहे. हे दर्शवण्यासाठी भगवान इथे सांगतात की तो सत असत याच्याही पलीकडचा आहे. आता पुढे भगवान सगळ्या रूपांनी तो व्याप्त कसा आहे ते सांगतात. म्हणजे सगळ्यांच्यात तो आहे पण कोणाच्यातही तो त्याची आसक्ती नाही आणि अटॅचमेंट नाही, अलिप्त अशा प्रकारचा तो ते भगवान आहेत. एकीकडे आपण एक पाहिलं सच्चिदानंद मधल्या सत याचा अर्थ आहे की
सर्वत्र तो सर्वव्यापी आहे, सर्व काळात आहे आणि त्याच्यात सजातीय विजातीय भेद काहीही नाही. म्हणजे आपण पाहिलं की आपण समजा स्वतःला मनुष्य मानलं तर पशु हे आपल्यापेक्षा विजातीय झाले. 2 मनुष्य सजातीय झाले तरी त्याच्यात पण भेद आहे. आणि सहावयव भेद, अंतर्गत भेदही नाही. म्हणजे माणूस जरी झाला तरी हात वेगळे, पाय वेगळे, डोळे वेगळे. डोळ्यांनी दिसतं तसं हाताने दिसू शकत नाही. म्हणजे त्याच्या आत जो भेद असतो तोही त्या सच्चिदानंदाला नाही. त्यामुळे त्याला इंद्रिय नाहीत कारण एकसंग सगळीकडे तोच आहे. पण तसं इंद्रियरहित असून सुद्धा ऋषिकेश तो आहे, इंद्रियाचा स्वामी आहे आणि इंद्रियांचे विषय हे इंद्रियांना त्याच्यामुळे घेता येतात. जर शरीरातनं आत्मतत्वचा जो अध्यास गेला तर ते शरीर मृत म्हणून म्हणतो आपण. म्हणजेच इंद्रिय काम करेनाशी होत आहेत. म्हणजेच इंद्रियांनी जे विषय ग्रहण केले ते या कुटस्थाशिवाय शक्यच नाहीये. त्यामुळे इंद्रियाच्या विषयांना प्रकाशित करणारा असून सुद्धा तो इंद्रियांपासून रहित आहे. इंद्रिय नाहीच आहेत त्याला. अनासक्त असून तोच सर्व जीवांचं विश्वाचं भरण पोषण करणारा तो आहे. गुणरहित असून सर्व गुणांचं भोक्तृत्व त्याच्या भोक्तारम यज्ञ तपसा म्हटलंय भगवंतानी आणि सुहृदच सर्व भूतानाम म्हटलंय. म्हणजे डिटॅच असून अलिप्त असूनही तो सुहृद आहे आणि सगळ्या भोगांच्या पलीकडे तो काही करतो असं त्याच्या ठिकाणी व्यवहार होत नाही तरी भोक्तारम यज्ञ तपसा असाही तो आहे. म्हणूनच तसंच्या पलीकडे तो असं भगवानांनी सांगितलेलं. आता हे सगळं त्याचे गुणांचे वर्णन केल्यानंतर मग भगवान सांगतायत की हा क्षेत्रज्ञ विवेक मी तुला संक्षेपाने सांगितलंय. त्याला जो तत्वतः जाणतो तो फक्त माझ्या भावाला प्राप्त होतो. भाव म्हणजे भक्तीची परमोच्च अवस्था, त्याला पराभक्ती म्हणतात. सद्गुरु श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या घोरात कष्टात उद्धरासमान नमस्ते या स्तोत्रात पहिल्यांदा त्यांनी आपणच सर्वस्व माझे आहात हे सांगून मग पाप ताप माझं दूर करा सांगितल्यानंतर खूप महत्वाच्या प्रार्थना केलेल्या आहेत आणि त्याचा एक ठराविक क्रम आहे. धर्मे प्रीतीम ते म्हणतात, धर्मे प्रीतीम सन्मतीम देव भक्तीम सत्संगाप्तीम देही भुक्तीच मुक्तीम भावासक्तीच्या अखिलानंद मूर्ते घोरात कष्टात उद्धरास्मान नमस्ते. म्हणजे धर्मावर प्रीती पाहिजे, धर्मावर प्रीतीनी सन्मती मिळेल ती पाहिजे. धर्मे प्रीतीम सन्मती आणि ती सन्मती काय तर सत्संग करावा ही सन्मती आहे. त्याच्या दृष्टीने सत्संगाप्ती म्हणजे सत्संगाची प्राप्ती होईल आणि सत्संगाची प्राप्ती झाली तर त्याचा फायदा काय आहे तर सुदामजीचं उदाहरण आहे की भुक्तीमच्या मुक्तीम म्हणजे भोगही मिळाले आणि मोक्षही मिळाला. तर पण भोग केव्हा तर धर्मे प्रीतीम सन्मतीम देव भक्तीम सत्संगाप्तीम याच्यानंतर भुक्ती मिळून दे हे सांगितलंय. जसं ज्ञानेश्वर महाराजांनी मागेही आपण पाहिलं की दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो ही प्रार्थना झाल्यानंतर मग जो जे वांछील तो ते लावो. पहिल्यांदा जो जे वांछील तो ते लावो नाही, कारण मग पाप करण्याकडे किंवा विषयांचंच वांछा जीवाकडनं केली जाईल. तर ते जो जे वांछील केव्हा धर्मबुद्धी झाल्यावर. त्यामुळे मग त्याची वांछा सात्विकच राहणार, धार्मिक किंवा मुक्तीला कारक असंच त्याच्याकडनं मागितलं जाणं. देही भुक्तीमच मुक्तीम म्हणजे धर्मे प्रीतीम सन्मतीम देव भक्तीम झालं, तिथे सन्मती झाली, देव भक्ती मिळाली, त्यांनी मग सत्संग मिळाला. देही भुक्तीमच मुक्तीम भुक्ती मिळाली आणि मुक्ती मिळाली. त्याच्या पुढे भावासक्ती सांगितली. भावासक्ती म्हणजे गोपींचं जसं प्रेम, यशोदेचं जसं प्रेम, हनुमंतांचं जसं प्रेम, ती भावासक्ती आहे. ते ईश्वराजवळ कोणता तरी संबंध प्रस्थापित करून ते प्रेम आणि
ईश्वर सुरू दे उपकार निरपेक्षता उपकारिणाम, पण इथे भावासक्तीत भक्त तसा होतो की त्याला परमेश्वरांकडनं काही नकोय, पण त्या परमेश्वरालाच आपण त्याची सेवा करावी, त्याला पाहिजे ते द्यावं. आणि इतकंच काय की त्याला नियामक म्हणून न बघता तो आपला नियममय इतकं तेच प्रेम त्यांचं मोठं होतं. ती भावासक्तीमय. तर तसा माझ्या भावाला म्हणजे माझ्या पराभक्तीला तो भक्त प्राप्त होतो. आणि आपण मागे सूरदासांचंही उदाहरण पाहिलं की अ, सूरदास आणि तुलसीदास बोलत असताना चांगले आपल्या ईश्वराचे विषय संवाद चालूच असताना यवनांचे सैन्य काहीतरी आलंय असे वार्ता येते. तुलसीदास शांत आहेत, बसलेले. सूरदास त्या आपल्या बाळकृष्णाला झोळीत लपवून पळायला लागले. तुलसीदास म्हणाले की काय आहे? एवढे तुम्ही भक्त परमेश्वर बरोबर आहे आणि तुम्ही पळताय काय? तर ते म्हणाले, "अरे बाबा, तुझा परमेश्वर आहे, त्याच्याकडे धनुष्यबाण आहे, तरुण रूप संपन्न असा तरुण रूपात तो आहे, तरुण आहे. पण माझं तर हे एवढुसं बाळकृष्णाचं रूपडं, त्याला धड चालताही येत नाही, रांगणारं. त्याला त्याचं संरक्षण मी करायला नको का?" आता हा मोह नाहीये, हा प्रेम आहे. जिकडे निस्वार्थ परत काही मोह कोणता आणि प्रेम कोणता हे कसं ओळखावं? तर आपलं पोर आहे आणि त्याचं आपण करावं, हा मोह आहे. कारण कुठेतरी काहीतरी अपेक्षा आहे आणि त्या मुलाबद्दल ईश्वरबुद्धी नाहीये. इकडे ईश्वरबुद्धी कायम असतानाही तो आपला नियामक आहे, हे मुक्तीच्याही पलीकडची लेव्हल आहे. ती पराभक्ती आहे. तर अशी पराभक्ती माझी प्राप्त होते, हे भगवान सांगतात. म्हणजे ह्यातनंच सरळ असं आपल्याला दिसतं, की ज्ञानाभ्यास झाल्याशिवाय पराभक्तीची प्राप्ती होणं शक्य नाही. गोपींचंही आपण उदाहरण पाहिलं, की आधीच्या जन्मी ते ज्ञानी महात्मे होते सगळे आणि भगवंतांची रामावतारात त्यांची भेट झाली. त्यांच्या दंडकारण्यात श्रीराम प्रभू मध्ये बसले. त्याला पूर्ण मंडलाकार वेढून सगळे हे ऋषी बसले आणि प्रत्येकाला असं दिसतं की राम त्यांच्या सन्मुख आहे आणि त्या त्या दिव्य रूपाच्या ह्याच्यात ते जाऊन त्यांना ती इच्छा उत्पन्न झाली की ज्ञान वगैरे तर झालं सगळं. ज्ञानाचं खरं लक्षण ते ज्ञान तुरटीसारखं आपण उदाहरण दिलं की तो मळ घेऊन ते केलं. तर तसं तो ज्ञानाचाही अहंकार गेला आणि शुद्ध भक्ती त्यांच्या मनात उत्पन्न झाली आणि त्याच्याकरता मला जन्म मिळावा आणि असे ते गोपीच्या स्वरूपात त्यांचा जन्म झालेला आहे. तर अशी पराभक्ती अ, प्राप्त होते या क्षेत्रज्ञ विवेकामुळे, भगवंताचं खरं रूप जाणल्यामुळे. तर त्यामुळे पुन्हा एकदा आपण त्याच मुद्द्यावर येतो, की 12व्या अध्यायात जे सांगितलेला भक्ती योग आहे, तो प्राप्त व्हायला जी बैठक लागते, भक्तीचा जो मनोरा आहे, तो ज्या खूप सुदृढ सॉलिड अशा फाउंडेशनवर ओके. आवाजाचा प्रॉब्लेम होतोय का? एक मिनिट. थोडं जवळून बोलतो म्हणजे. तर भक्तीचा मनोरा जो आहे तो ज्या आधारावर उभा राहू शकतो, तो भक्कम आधार म्हणजे हा क्षेत्रज्ञ विवेक आहे. हे जर कळलं की मग जे ज्ञान मार्गाचे अभ्यासक भक्तीला कमी ठरवतात किंवा भक्ती मार्गाचे अभ्यासक हा काय शुष्क ज्ञानी आहे, हे काय तोंडाची फक्त बडबड आहे किंवा फक्त विचाराची उगाच चिकित्सा करून प्रेम नाही वगैरे असं म्हणतात. ह्या दोन्ही टीका बाजूला पडतात. कारण भक्ती आणि ज्ञान असं खरं तर दोन कोणत्याही वेगळ्या गोष्टी नाहीच आहेत. ते शेवटी एकत्वच पावतात जेव्हा खरी भक्ती निर्माण होते. तर अशा पद्धतीने क्षेत्रज्ञाच्या ज्ञान जे तत्वता झालं की माझी पराभक्ती प्राप्त होते, हे भगवंतांनी सांगितलं. आता हाच विचार पुन्हा आपण मागे बघितल्याप्रमाणे परत परत वेगवेगळ्या प्रकारांनी भगवान ते समजून घेत आहेत. कारण पराभक्ती निर्माण व्हायला, हे ज्ञान निर्माण व्हायला
कठीण आहे. विचारांनी कळणंही कठीण आहे, कारण जी मी विचार करतो ही आपली भावना आहे, त्याच्या विरुद्धच ते ज्ञान आहे. कारण माझी बुद्धी विचार करते हे समजलं पाहिजे. मग माझी बुद्धी विचार करते तेव्हा मग ते जे विचार आहेत ते कोणा कोणाचे झाले? म्हणजे सांगायचं काय, की हे इतकं सहज हा विचार तटस्थपणे करणं कठीण आहे. म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने आधी क्षेत्रज्ञ अशा कन्सेप्टनी सांगितलं, आता प्रकृती पुरुष म्हणून सांगतात. आणि प्रकृती पुरुष वेगळे जाणून आणि त्या प्रकृती पुरुषाला अधिष्ठान हे सच्चिदानंद स्वरूपच आहे. तर ते प्रकृती आणि पुरुष वेगळे जाणून पुरुष अर्थात तो क्षेत्रज्ञ जो आहे त्याचं विशेष ज्ञान भगवान नंतर करून देतात. आणि मग त्या ज्ञानाची साधनही सांगतात. ज्याचा जसा अधिकार असेल किंवा वेगवेगळे साधनही एकत्र करून पुढे जायचं असेल तर ती साधनं कोणती? तर ध्यानयोग आहे. भक्तियोगाचाच पार्ट ध्यानयोग आहे. कारण आपल्या प्रेमास्पदाचं चिंतन हे ध्यान आहे. तर ध्यानयोग आहे, सांख्ययोग आहे, कर्मयोग आहे. कर्मयोगही उपासना योगच आहे. सांख्ययोगही शांत भक्ती आहे, कारण परमेश्वराबद्दलच सतत विचार आहे. निर्गुण निराकार का असेना किंवा क्लेशोधिकर स्तरस्तेशाम म्हटलं तरी एवढे क्लेश पत्करून जर कोणी खरंच ज्ञानविचार बरोबर करत असेल तर तो भक्त असल्याशिवाय नाही करू शकणार. तर हे तिन्ही मार्ग सांगितले आणि पुन्हा हेही सांगतात की हे मार्ग जरी एखाद्याला माहिती नसेल, म्हणजे ध्यानयोग काय आहे, कर्मयोग काय आहे, सांख्ययोग काय आहे, हे जरी नीट कोणाला माहिती नसेल तरी केवळ जे सद्गुरू आहेत, म्हणजे ज्यांनी स्वतः हे आत्मस्वरूपाचं ज्ञान अनुभव त्यांना आलेला आहे आणि शाब्दे परेच निष्ठातम आहेत, म्हणजे शाब्दांनी पण ते ज्ञान सांगू शकतात आणि परेच म्हणजे ते ज्ञानाचा अनुभवही करून देऊ शकतात. असे जे महात्मे आहेत त्यांना सद्गुरू म्हणतात. तर अशा सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी सांगितलेलं नाम घ्या, नाम घ्या. बाकी काही विचार नाही. मला कळतंय की माझ्या गुरूंनी मला सांगितले नाम घ्यायचं आणि त्यांनी माझा उद्धार होणार आहे. तर उद्धार खरोखरच होणार आहे, होतो त्यांनी. तर त्यामुळे सद्गुरूंनी जे सांगितलं तसं उपासना करणं आणि ते जे काही बोलतात ते नीट श्रवण करणं, नुसतं ऐकणं नाही. आपण हिअरिंग आणि लिसनिंग म्हणतो, तसं ऐकणं आणि श्रवण करणं हा फरक आहे. श्रवण म्हणजे कानानेच होतं असं नाही. सद्ग्रंथ वाचणं हेही श्रवणाचा भाग आहे. कोणतंही ज्ञान जे आपण आत लक्षपूर्वक घेतो त्याला श्रवण म्हणतात. तर जसं वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी सांगितलंय की सदा संतांपाशी जावे, त्यांच्या जवळी बैसावे, उपदेश ते न देती तरी ऐकाव्या त्या गोष्टी, म्हणजे त्यांनी मग कष्ट दूर होतात आणि मोक्ष प्राप्ती होते असं ते म्हणतात. तर तसं फक्त गुरुकृपा, गुरुप्रेम आणि गुरूंचा सहवास यांनीही त्यांचं जर नीट ऐकलं गेलं आणि गुरु ईश्वर एक मानुनी भक्ती असं जर झालं तरी तर त्यांच्यापदी मुक्ती येते असं टेंबेस्वामी महाराजांनी म्हटलेलं आहे. तर तेच इथे भगवान सांगतायत की नुसतं गुरूंचं ऐकणं आणि त्यांच्याप्रमाणे वागणं एवढं जरी केलं तरी ती व्यक्ती मृत्यूला तरून जाते, म्हणजे ज्ञान प्राप्त होते आणि गुरुभक्ती तर त्याची वृद्धिंगत होऊन पराभक्तीपर्यंत पोहोचते. आता आता अध्यायाच्या सुरुवातीला भगवंतांनी क्षेत्रज्ञ विवेकाच्या स्वरूपाने ज्ञान सांगितलं. नंतर मध्ये प्रकृती पुरुष लक्षणाने ज्ञान सांगितलं आणि आता केवळ अर्जुनावरच्या प्रेमाने आणि आपल्या सगळ्यांवरच्या दयेने ते पुन्हा त्याला ते कसं अंमलात आणता येईल हे सांगतात. आपण म्हणतो ना, चांगला शिक्षक कोण? जो नुसता शिकवतो तो नाही, जे शिकवलंय ते आचरणात कसं आणायचं तर दाखवतो आणि त्याच्याही पुढे जाऊन हात धरून त्या मार्गावर नेतो. टेंबेस्वामी महाराजांची जी करुणा त्रिपदी प्रसिद्ध आहे त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की आडमार्गी पाऊल पडता सांभाळून मार्गावरता आडितान तुझ्या त्रास.
तर तो मार्ग दाखवणं, त्याच्यावर हात धरून चालवणं, दुसरीकडे जात असेल तर पुन्हा मार्गावर आणणं, हे सगळं सद्गुरूच्या रूपाने परमेश्वर करत असतो. तर म्हणून ते जे काही ज्ञान आहे ते आपल्या आचरणात कसं उतरवता येईल, कारण ज्ञान हे शाब्दिक राहिलं तर ते त्याचा प्रगती आहे ती तिथे थांबली. त्याचा अनुभव यायचा म्हणजे आपल्या वागण्या बोलण्यात क्रियेत सगळं ते आलं पाहिजे. म्हणून ते कसं आणता येईल आणि हे ज्ञान परिपक्व कसं करता येईल हे भगवान आता त्याला सांगतायत. त्याच्यासाठी अगदी सोपे उपाय आहेत. दिसायला सोपे तरी ते कठीण आहेत. पण निदान कळायला तरी सोपं आहे की इतकं 2-4 गोष्टी केल्या की आपल्याला ईश्वराच्या जवळ जाता येतं. तर ते काय? जसं बऱ्याच वेळा आपण पाहिलं, सर्वत्र समबुद्धी म्हणजे आपण सम शब्दाचा अर्थही बघितला. 5-6 वेळा, दोनदा तर सर्वभूत हिते रथाच्या हे दोनदा आलंय. सर्वत्र दृष्टीना किंवा सम्यक व्यवस्थितो सा अशा यांनी बुद्धी सर्वत्र समबुद्धी ठेवणं म्हणजे ईश्वर बुद्धी ठेवणं यात हे पहिलं साधन सांगितलंय. जितका वेळ जमेल तितका वेळ. ठीक आहे. परत बोलताना कोणाशी तरी तो कमी मी जास्त किंवा तो जास्त मी कमी असे सगळे विचार आले तरी जेव्हा लक्षात येईल तेव्हा त्याच्या अंतर्यामी माझ्या अंतर्यामी आणि सर्वत्र तोच परमात्मा आहे एवढा किंचित जरी विचार आला तरी आपण एक स्टेप पुढे गेलो समजायला हरकत नाही. तर सर्वत्र समबुद्धी आणि आता त्याच्यामुळे समबुद्धी झाली की हिंसा आली म्हणजेच कारण कोणाची हिंसा ही आत्महिंसा होते ना, कारण कोणालाही दुखवणं म्हणजे स्वतःचाच द्रोह केल्यासारखं. ते तर कोणी करत नाही. तर त्यामुळे समबुद्धी झाली की दुसरं जे आपोआप येतं त्याचीही प्रॅक्टिस करायची ती म्हणजे अहिंसा. अहिंसा म्हणजे काया वाचा मनाने कोणाला न दुखवणं ही झाली अहिंसा. आणि त्याच्याही पुढे अहिंसा झाली, सर्व समबुद्धी झाली. पण आपण जे व्यवहार करतो त्याच्यातला जो अहंकार असतो, हे मी केलं किंवा इव्हन चांगला जरी असला की नाही मी पाप केलं तर मी पुण्य करायला पाहिजे तरीही तो अहंकार झाला. त्यामुळे सगळ्या ज्या क्रिया घडतायत आपण मागेही पाहिलं प्रकृती आणि पुरुष याच्या यांनी भगवंतांनी काय सांगितलंय की जे काही कार्य म्हणून होतंय ते प्रकृतीच्या आत येतं. त्यामुळे सगळं क्रियात्मक गोष्टी किंवा जे काही परिवर्तने व्यावृत्ती म्हणतात किंवा विकल्प म्हणतात किंवा व्या व्याकरण म्हणतात ते सगळा जो बदल होणं किंवा काही कार्य करणं हा प्रकृतीचा भाग समजून स्वतः अकर्ता आहोत आणि ते स्व म्हणजे कोण तर आत्मस्वरूप हे जाणणं आणि सर्व प्राणी मात्र आपण मग सम म्हणजे सगळीकडे परमेश्वर आहे पाहिलं पण त्याचबरोबर त्याच्यात जे भाव किंवा क्रिया दिसतात ते प्रकृतीचं कार्य आहे प्रकृतीचाच विलास आहे हेही पाहणं आणि ती प्रकृती ही त्याच भगवंताची लीला आहे हेही जाणणं हे जर केलं तर त्याने परब्रह्म प्राप्ती सहज आणि याच्याकरता नामस्मरणाचं महत्व का आहे की आपण टेंबेस्वामी महाराजांचं अपराध समापन स्तोत्र आहे की त्याच्यात आपल्यासारख्या माझ्यासारख्या जीवासाठी त्यांनी प्रार्थना केली की नामस्मरण माझं होत नाही म्हणून मला क्षमा करा. तर त्यात ते म्हणतात रसज्ञा वशा तारकम स्वादुलभ्यम म्हणजे रसज्ञा म्हणजे जिभेला वश आहे तारक आहे हेही कळलंय स्वादुलभ्यम म्हणजे स्वादू म्हणजे गोड आहे आणि लभ्य म्हणजे सतत सहज घेण्यासारखं आहे. म्हणजे शुची देशे प्रतिष्ठाप्य मग आसन असं पाहिजे मग त्याच्यावर बसायचं असं नाही किंवा तीर्थयात्रा किंवा उंच डोंगरावर चाललंय किंवा एका पायावर तपश्चर्या असं काहीही कठीण नाही स्वादुलभ्य अशी इतकं ते सोपं नाम आहे की कोणतेही व्यवहार करताना ते आपण त्यामुळे त्यांनीही आपल्याला समत्व बुद्धी ठेवायला फार उपयोग होते कारण सतत त्या नामरूपाने तो परमात्मा आपल्या जवळ ठेवून राहतो. तर अशा ज्या काही क्रिया आणि भाव दिसतात आजूबाजूलाही आणि स्वतःमध्ये त्या
प्रकृतीचाच विलास जाणणे यांनी परब्रह्म प्राप्त झाले. पुढे भगवान म्हणतात अर्जुना, हा जो पुरुष आहे ना, तो स्वतः अनादी निर्गुण असल्याने तो शरीरात राहूनही ना काही करत ना काही लिप्त आहे. आणि मग ते आकाशाचं उदाहरण देतात की जसं सर्वव्यापी आकाश सूक्ष्म असल्याने सर्वत्र भावर जंगमात असून देखील त्यात लिप्त होत नाही, म्हणजे त्याच्यापेक्षा वेगळं आहे. तसेच सर्वव्यापी आत्मा सर्व देहांमध्ये असूनही त्या देहाने मर्यादित होत नाही. त्या देहाने वा त्या देहाच्या कोणत्याही व्यापाराने तो लिप्त होत नाही. आणि मग सूर्याचं उदाहरण देतात की जसा सूर्य जो आहे तो सर्व जगाला प्रकाशमान करतो, सर्व जगाला अन्नही तोच पुरवतो, सर्व जगाचे व्यवहारही त्याच्या उजेडातच चालतात. हे जरी असलं तरी त्याला त्याचा काही संबंध नाही, त्याला त्याची कल्पनाही नाही काही होतंय. म्हणजे तो त्या पूर्ण व्यवहारापासून अलिप्त असा आहे. तसाच हा क्षेत्रज्ञ असलेला क्षेत्री म्हणजे पुरुष आत्मा हा सर्व क्षेत्राला अर्थात प्रकृती व प्रकृतीजनित सर्व जग अर्थात क्षेत्राला तो प्रकाशित करतो, पण त्याच्यापेक्षा वेगळा राहतो. म्हणजे कोणी जर शंका घेतली की शरीर मृत झाल्यावर त्यातलं चैतन्य नाही, म्हणजे जिवंत असताना जे व्यवहार होतात ते त्या चैतन्याने केले, म्हणजे चैतन्याला क्रिया आली, आत्म्याला क्रिया आली, तर ते तसं नाहीये. तो मेल्यावरही त्या मेलेल्या शरीरात आत बाहेर परमात्मा तत्व आहेच. फक्त जिवंत असताना त्या जे द्रव्य जे आहेत पंचमहाभूताचा भाग जो शरीर म्हणून आहे त्याचा त्या चैतन्यावर अध्यास आहे, एवढाच फक्त फरक आहे. तर असा क्षेत्री असलेला जो पुरुष हा सर्व क्षेत्राला अर्थात प्रकृती व प्रकृतीजनित सर्व जग अर्थात याला प्रकाशित करतो. आणि या प्रकारे जे ज्ञानरूप नेत्रांनी क्षेत्र याच्यातले जे अंतर जाणतात आणि तसंच कार्यकारण सहित प्रकृतीला आपल्यापेक्षा म्हणजे स्वतःपेक्षा अर्थात कुटस्थ परमात्मा तत्वापेक्षा वेगळे जाणतात, ते परमात्म्याला प्राप्त होतात. अर्थात ते स्वतः सच्चिदानंद रूप होऊन जातात. अनुभव त्यांना येतो आणि होऊन जातो. आता हे सांगितलं आणि हे सांगितल्यावर आता शेवटच्या श्लोकात भगवान आलेले आहेत. आता हे शेवटचा श्लोक हा पूर्णपणे 13वा अध्यायाचं महत्व सांगणार आहे. भगवान सांगतात की सर्व ज्ञानानाम उत्तम म्हटलेलं आहे. सर्व ज्ञानात उत्तम असे हे ज्ञान आहे की यज्ञात्वा मुनयस सर्वे, जे ज्याचं ज्ञान करून सर्व मुनी परमसिद्धीला प्राप्त झालेले आहेत. अर्थात परमात्मा स्वरूपाला म्हणजे परमात्मा स्वरूपच झाले, वेगळे पण राहिलंच नाही. आणि हे मी तुला पुन्हा सांगेन म्हटलंय. परमभूय प्रवक्ष्यामी 14व्या अध्यायाच्या पहिल्या ह्याच्यात ते सांगणारच आहे. तर सांगायचं म्हणजे साधन चतुष्टय प्राप्त झालेल्या श्रेष्ठ अधिकाऱ्याला केवळ तत्वमसी असा उपदेश केल्यावर ते अनुभव जो येतो, एकदाच सद्गुरूंनी सांगितल्यावर ज्ञानाचा अनुभव येतो, तोच मध्यम अधिकाऱ्याला वेगळ्या पद्धतीने थोडा खुलासेवार पद्धतीने सांगून होतो. मात्र माझ्यासारख्या अधम आपण तर मी तर अधम अधिकारी पण नाही, पण अधम अधिकाऱ्याला हा उपदेश पुन्हा पुन्हा करावा लागतो, वेगवेगळ्या प्रकारे करावा लागतो, वेगवेगळी उदाहरण देऊन करायला लागतो. व्यवहारच त्याला कळत असल्यामुळे कधी गोष्टी रूपाने उपनिषद जरी ज्ञानाचं असलं तरी उपनिषदात बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत. नचिकेत यमसंवाद किंवा मैत्रेयी आणि याज्ञवल्क महर्षी यांचा संवाद, अशा वेगवेगळ्या गोष्टी रूपानेच म्हणजे व्यवहारातलीच उदाहरणं देऊन आपल्याला समजावून उपनिषदही सांगतात. हे वात्सल्य वेदाला माऊली म्हटलेले आहे. ते वात्सल्य वेदाकडे आहे कारण ते ईश्वर स्वरूप वेद आहेत. तर म्हणून इथे अर्जुन जरी उत्तम अधिकारी जरी असला तरी आपल्यासारख्या जीवांच्या कल्याणाच्या हेतूने
भगवंतांनी हे पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या प्रकारे हे सांगतायत. तेव्हाचे साधक आत्ताचे आणि पुढेही जे होतील त्या सगळ्यांकरता ते सांगतायत. तर असा हा जो अध्याय आहे तो भक्ती योगासहित सगळ्याच योगांचा पाया आहे. ज्ञान योगाचा तर हा ज्ञानयोगच आहे. पण कर्मयोग कळण्यासाठी पण कर्मयोग करताना पण निष्काम कर्म होण्यासाठी मी हे शरीर किंवा मी करतो हे जे आपण म्हणतो तो मी म्हणजे खरा सच्चिदानंद आहे आणि तो काही करत नाही आणि मन बुद्धी आणि शरीर या दोघांनी रूपाने प्रकृतीत हे कार्य चाललेलं आहे. हा जर त्यांनी कर्मयोगाने विचार केला तर तो निष्काम कर्म करू शकतो. अशा रीतीने हा जो अध्याय आहे हा सगळ्या भक्तियोग ज्ञानयोग म्हणा उपासना योग म्हणा जे काही अष्टांग योग म्हणा जे काही योगाचे प्रकार असतील त्याच्या सगळ्याचा पाया अशा प्रकारचा हा योग आहे आधारशिला आहे. आणि भक्तांना आपल्या स्वरूपाचे ज्ञान वेगवेगळ्या प्रकारे करून देण्याचे प्रयत्न हेच तर भगवंताचं सुहृदत्व दाखवतात. हेच त्याचं प्रेम हेच भक्त वात्सल्य दाखवतात. आणि ह्यांनीच आपल्याला म्हणजे तेच भगवान जे अलिप्त कोणाशी अटॅच नाही झालंय हे रूप ते समजवून देत आहेत आणि ते समजत नाही म्हणून वेगवेगळ्या प्रकारे समजून देत आहेत. म्हणजे अटॅच नसूनही प्रेम आपल्याबद्दल आहे हे जाणीव पण आपल्याला त्याच्यामुळे होऊ शकते. आपण एका पद्धतीने ह्याचा विचार केल्यावर तर ज्ञानाचा सगळा विचार असला तरी भक्तवात्सल्य भगवंताचं किती आहे हेही त्यात जाणवतंय. असं सांगून या म्हणजे आज आपण ही त्याची समरी म्हणा किंवा सारांश म्हणा हे आपण इथे समजवू. आता ही सारांश जो आहे तो खर तर गीतेच्या चिंतनिकेसाठी तयार केलेला होता माझ्या चिरंजीवासाठी. तो गीताव्रती असल्याने त्याला चिंतनिका घेण्याची संधी प्राप्त होते. तर त्याला जे लिहून दिलं तेच आता तुमच्यासमोर थोडक्यात मांडलेलं आहे. त्याची जी चिंतनिका गीता परिवारातर्फे प्रदर्शित झाल्यावरच हे करणं योग्य ठरेल. कारण आरंभ तिथून झाला पाहिजे. आपण सर्वारंभ परित्यागी होण्याचा अभ्यास करायला पाहिजे. तर गीता परिवारातर्फे जेव्हा ही प्रकाशित होईल चिंतनिका त्याच्यानंतर ही आपण ग्रुपवर पण त्याचा टेक्स्ट टाकू. आणि आता उद्या तर प्रवासात असेल त्यामुळे सोमवारी आपण 9 वाजता सध्या काही दिवस 9 वाजता घ्यायला लागेल. तर सोमवारी 9 वाजता आपण भेटू आणि 11वा अध्यायाला आपण सुरुवात करू. जय श्रीकृष्ण. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं प्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना.